हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण डिव्हाइड कमांड, मेजर कमांड, वाईपआउट कमांड आणि रिव्हिजन क्लाउड या कमांडबद्दल डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण मॉडिफाय पॅनलबद्दल पाहणार आहेत, कारण लास्ट लेक्चर मी तुम्हाला सांगितलं होतं की ड्रॉ पॅनल आपला हा पोर्शन हा कंप्लीट झालेला आहे. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. तर ड्रॉइंगकडे जाऊयात आपण. ओके, तर ड्रॉइंग वरती आपण क्लिक केलेलं आहे. तर इनिशियली आपल्याला काय म्हटलं होतं मी, युनिट पाहायचे एक वेळेस. तर त्यासाठी UN एंटर करतोय आणि युनिट चेक करतोय ॲज पर द रिक्वायरमेंटनुसार आपले युनिट ओके आहेत म्हणून इथे परत ओके केलं. परत त्यानंतर टॉपवरती एक वेळेस क्लिक करायचं म्हणजे आपला स्क्रीन हे आपल्या रिक्वायर्ड डायमेन्शनमध्ये फिट होऊन जाते. ओके, तर लास्ट लेक्चर्स याच्याबद्दल डिस्कस केलं. आज आपण मॉडिफाय पॅनलमध्ये पाहणार आहे. मॉडिफाय पॅनलमध्ये काय काय आहे, कुठले कुठले टूल्स आहेत आणि त्याचा यूज कसा केला जातो, तर याकडे डिस्कस करूया. ओके, सो आता मॉडिफाय पॅनलमध्ये एखादी आत्तापर्यंत आपण काय केलं होतं, ड्रॉ केलं होतं, जे काही गोष्टी क्रिएट केल्या होत्या. आता त्याच जे काही पार्ट असतील, जे काही लाईन असेल, जे काही सर्कल असेल किंवा रेक्टँगल असेल, तर त्याला तुम्हाला नंबर ऑफ क्वांटिटी हवे असतील तर त्यासाठी आपण कॉपी करतो. त्याचं लोकेशन चेंज करायचं असेल तर त्यासाठी मूव्ह करतो. त्याचं साईज चेंज करायचं असेल तर स्ट्रेच कमांड यूज केल्या जातात. त्याचा अँगल चेंज करायचं असेल किंवा त्याच्या डायरेक्शन चेंज करायचे असतील तर त्याला रोटेट करतो. एकच कॉम्पोनंट आपल्याला अपोजिट साईडला हवा असेल तर त्याला मिरर करतो. त्याचं साईज वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर आपण स्केल करतो. आणि अनवॉन्टेड पोर्शन असेल तर त्याला ट्रिम केलं जातं. त्यानंतर एक्सटेंड करतो. तर नको असेल तर त्याला डिलीट केलं जातं. तर या सर्व गोष्टी आपण मॉडिफाय पॅनलमध्ये करू शकतो. तर मॉडिफाय पॅनलमध्ये फर्स्ट आपण लक्षात घेऊयात. तर फर्स्ट कमांड आहे मूव्ह. तर आपण इथे एक ऑब्जेक्ट ड्रॉ करूयात आणि त्याला मूव्ह करूयात कुठल्या पोर्शनवर. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आय विल ड्रॉ हिअर वन सर्कल. तर इथे आपण सर्कल ड्रॉ करणार आहे. ओके, सर्कल 0,0 अँड देन अप्लाय रेडियस. हा पोर्शन आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, तर त्यामुळे इथे मी 25 रेडियसचा एक सर्कल जनरेट केलेला आहे. ओके, या 25 mm सर्कलला आपल्याला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी इथे मॉडिफाय पॅनलमध्ये आपल्याला मूव्ह कमांड पाहायला मिळते. तर मूव्ह वरती तुम्ही क्लिक करू शकता आणि ऑब्जेक्टला सिलेक्ट करा असा तो आपल्याला इन्स्ट्रक्शन देतोय. कुठे, कमांड लाईनमध्ये. ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आहे. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला परत तिथे इन्स्ट्रक्शन काय दिसत आहेत, सिलेक्ट ऑब्जेक्ट दिसत आहेत. तर एक लक्षात ठेवायचं, मॉडिफाय पॅनलमध्ये इनिशियली जर आपण कमांड घेतली आहे, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपण कमांड घेतली आणि त्यानंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट करतोय. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर एंटर करायला विसरायचं नाही आहे. ओके, एंटर करा. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट इन्स्ट्रक्शन येते, दॅट इज द स्पेसिफाय बेस पॉईंट. आता आपल्याला आपला बेस पॉईंट कुठला घ्यायचा आहे तो लक्षात घ्या. इथं मी याचा सेंटर पॉईंट घेतला आणि याला मूव्ह केलं. किती डिस्टन्सवरती मूव्ह करायचं आहे तर त्याचा डिस्टन्स पण आपण इथे टाकू शकतो. इथे अँगल, आता अँगलमध्ये तो दिसतोय, बरोबर आहे, डिस्टन्स प्लस अँगल दिसतोय तिथे. ओके, आपल्याला अँगल नको असेल तर, आपल्याला स्ट्रेट हवं असेल तर आपण काय करतो, F8 शॉर्टकट की यूज करतो. ओके, किंवा त्याला फंक्शन की आपण काय म्हणतो, F8 फंक्शन की. आणि काय आपण ऑन केलेलं असतं, ऑर्थो मोड. सो ऑर्थो मोड आपण ऑन करून घ्या, जेणेकरून आपल्याला तिथं डिस्टन्स देता येतं. आता डिस्टन्स मी समजा इथे दिलं 75 डिस्टन्स दिलं. किती दिलं, 75. आता 75 कुठलं डिस्टन्स असेल, या सेंटर टू सर्कलचं सेंटर, म्हणजे आपला UCS आयकॉन जो ज्या ठिकाणी आहे तिथून ते सर्कलचं सेंटर हे 75 असेल. तर ते आपण चेक करूयात. तर चेक करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक लाईन ड्रॉ करावी लागेल इथे. ओके, आता आपण तिचा डिस्टन्स चेक करूया. सो गो टू द युटिलिटीज टॅब. युटिलिटीज टॅबमध्ये आपल्याला डिस्टन्स हा टॅब आहे, इथून आपण चेक करू शकतो. 75 बघू शकता. जेवढं आपण डिस्टन्स दिलं तेवढ्या याच्यासाठी आपण त्याला मूव्ह करू शकतो. ठीक आहे, मूव्ह करणं आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यातल्या त्यात बेस पॉईंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता मूव्ह करण्यासाठी शॉर्टकट की असते, आपण M एंटर करतो. ओके, तर M एंटरला आपण सिलेक्ट केलं, एंटर केलं. त्यानंतर इथे याचा
बेस पॉईंट मागतोय. आता बेस पॉईंट तुम्ही एक तर सेंटर पॉईंट घेऊ शकता किंवा 4 क्वाड्रंट पॉईंट असतात सर्कलला ते पण घेऊ शकता. आता समजा मी याचा हा बेस पॉईंट हा खालचा क्वाड्रंट पॉईंट घेतला आणि ऑर्थो मोड आता इथे मी ऑफ करतो, आता इथे प्लेस करतो. तर त्याचा पहा कसा आपल्याला तो जनरेट झालेला आहे. तर बेस पॉईंट आपल्याला प्लेस करताना याच पॉईंटवरती आपल्याला प्लेस करतो आपण. ओके. आता समजा मी बेस पॉईंटचा सेंटर घेतला असता. पहिल्यांदा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, आता बेस पॉईंट मी काय घेतला, सेंटर घेतला आणि याचा हा एंड पॉईंट जर मला त्या लाईनवरती पुटअप करायचा आहे तर पुटअप करता येतो का? ठीक आहे, मी आता रॅन्डमली याला कुठेतरी असं पुटअप करतोय, पण जेव्हा झूम कराल तर याच्यामध्ये इथे गॅप दिसतोय. तर त्यासाठी बेस पॉईंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट टू प्लेस ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टला प्लेस करायला इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला कुठला आहे, बेस पॉईंट आहे. ओके. तर हे होतं आपली मूव कमांड. त्यानंतर आपण कॉपी कमांडचाही यूज करू शकतो. तर समजा एक मी आता इथं पॉलिगॉन ड्रॉ करतोय. पॉलिगॉन बद्दल आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. इथं हेक्सागॉन ड्रॉ करतोय, फर्स्ट पॉईंट क्लिक करतोय, इन्स्क्राइब इन सर्कल, सर्कमस्क्राइब इन सर्कल याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे ओव्हरऑल. आणि त्याचा रेडियस देतोय आपण इथे 14. किती दिलं, 14. ओके. 14 त्याचा रेडियस दिलेला आहे, 14 रेडियस दिलेला आहे. त्यानंतर या ऑब्जेक्टला आपण काय करणार आहेत, कॉपी करणार आहेत. ओके. सो लेट कॉपी कमांड. तर कॉपीच्या नंतर इथे आपल्याला सिलेक्ट ऑब्जेक्ट असं इन्स्ट्रक्शन येतं, सिलेक्ट करा. त्यानंतर मी तुम्हाला जस्ट सांगितलं होतं मॉडिफाय पॅनलमध्ये जेव्हा आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करताय त्यानंतर एंटर करायला विसरायचं नाहीये. त्यानंतर इथे पण आपला बेस पॉईंट रिक्वायर्ड आहे. बेस पॉईंट आपल्याला इथे ऑप्शन्स पाहायला मिळतो. तर याचा बेस पॉईंट कुठे ठेवायचं, इथे प्लेस करू शकता, पण इथे प्लेस करू शकता, इकडे प्लेस करू शकता आणि इकडे प्लेस करू शकता. असं ओव्हरऑल सगळ्या गोष्टी आपण अशा पद्धतीने याला प्लेस, म्हणजे नंबर ऑफ कॉपी तुम्हाला करता येतात. ज्या ठिकाणी प्लेस करायचं आहे त्या ठिकाणी. ओके. बेस पॉईंट इथे लक्षात ठेवा. आता बेस पॉईंट जर समजा इथे एक मी लाईन ड्रॉ केली आहे. ओके. एक रॅन्डम लाईन ड्रॉ करतोय. सो फॉर दॅट आय विल क्रिएट हिअर वन. ऑर्थो मोड ऑन केलेला आहे. ओके. आता हा जो हेक्सागॉन आहे या हेक्सागॉनचा कुठला पॉईंट या लाईनवरती ठेवायचा आहे त्यावरती तो बेस पॉईंट ठरतो, आपला डिसाईड करतो आपण. ओके. सो गो टू द कॉपी कमांड, सिलेक्ट, एंटर. आता याचा बेस पॉईंट आपल्याला, समजा मी हा पॉईंट घेतला, कुठे पुटअप केलाय, इथे. बेस पॉईंट कुठला घेतात तर दॅट्स मॅटर. आता बेस पॉईंट मी काय घेतला, याचा सेंटर पॉईंट घेतोय, दॅट इज अ मिड पॉईंट म्हणतो आपण. एक्झॅक्ट मिड पॉईंटला बसलेला आहे तो. एंडिंग पॉईंट घेतो, एक्झॅक्ट एंडिंग पॉईंटला बसलेला आहे. तर असं आपण काय करू शकतो, याला सेट करू शकतो. त्यानंतर परत मी कॉपी केला, पण यावेळेस मी बेस पॉईंट काय घेतोय, हा घेतोय. हेक्सागॉनचा कॉर्नर घेतला आपण आणि या पॉईंटवरती प्लेस करतोय. तर आउटपुट जे मिळणार आहे तर ते डिफरंट मिळतं आपल्याला अकॉर्डिंग टू द बेस पॉईंट. लक्षात असू द्या, बेस पॉईंट इथे इम्पॉर्टंट क्रायटेरियापैकी आहे आपल्या मूव कॉपी मूव कमांड याच्यामध्ये. तर असं आपण कॉपी करू शकतो. आता इथे जर आपल्याला ओनली सिंगल कॉपी हवं असेल, ओनली सिंगल कॉपी हवं असेल तर त्यासाठी कॉपी कमांड घेतली आपण, ऑब्जेक्ट सिलेक्ट केलाय, एंटर केलाय. त्यानंतर आपल्याला कमांड लाईनमध्ये काही ऑप्शन पाहायला मिळत आहेत. मोड नावाचा ऑप्शन दिसतोय आपल्याला, मोड नावाचा ऑप्शन दिसतोय. या मोड नावाच्या ऑप्शनमध्ये आपल्याला मल्टिपल ऑप्शन आपला ऑलरेडी सिलेक्टेड होता. तुम्हाला एकच कॉपी पाहिजे असेल तर इथे सिंगल ऑप्शन सिलेक्ट करू शकताय, म्हणजे तुमची कॉपी प्रत्येक वेळेस एकच कॉपी होईल. त्यानंतर कमांड काय होईल, एक्झिस्ट होईल. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, कॉपी कमांडचा यूज करू शकतो. एका कंपोनंटला नंबर ऑफ ठिकाणी आपल्याला प्लेस करायचं असेल तर आपण कॉपी कमांडचा यूज करतो. तर हे होतं कॉपी कमांड बद्दल. त्यानंतर आपण पाहणार आहेत स्ट्रेच कमांड. कुठली कमांड पाहणार आहेत, स्ट्रेच कमांड बद्दल डिस्कस करणार आहेत. आता स्ट्रेच कमांडच्या अगोदर मी काय करतोय, कंट्रोल झेड करतोय. परत आपल्याला इथे मी तुम्हाला सिलेक्शन मेथड्स बद्दल थोडंसं डिस्कस करणार आहे. ओके. कारण जी आपली स्ट्रेच जी कमांड आहे
ती त्याच्यासाठी आपल्याला सिलेक्शन मेथड थोडा माहिती असणं आवश्यक आहे. ओके, आता सिलेक्शन मेथड म्हणजे काय, जे एखादा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतोय कशा पद्धतीनं सिलेक्ट करतोय, तर त्यानुसार आपल्याकडे कसं आहे, तिथे दोन मेथड आहेत. ओके, कुठल्या आहेत, दोन मेथड आहेत. एक आहे विंडो सिलेक्शन आणि दुसरी आहे क्रॉस सिलेक्शन. आता जेव्हा आपण लेफ्ट साईडला कर्सर फक्त क्लिक करून सोडून द्यायचा आहे, कंटिन्युअस प्रेस नाही करून ठेवायचा. लेफ्ट हँडचा कर्सर जो असतो आपला क्लिक करायचा आणि सोडून द्यायचा. ओके, क्लिक करून सोडून दिलात आणि जेव्हा आपण माऊस इकडे मूव्ह करतोय, आता पहा हा ऑब्जेक्ट जो फर्स्ट वाला जो हेक्सागॉन आहे तो कम्प्लिटली त्याच्या अंडर आला. कम्प्लिटली अंडर आला म्हणजे काय झालं, तो हायलाइट झालाय. ओके, म्हणजे तो सिलेक्ट झाला. आपण जर इथे जर पॉइंट जर क्लिक केला तर तो तेवढाच सिलेक्ट होईल. तर एक 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 आपण बघू शकता. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, हा जो टाईप आहे तर या टाईपमध्ये आपल्याला जोपर्यंत कंप्लीट पार्ट त्याच्या अंडर येत नाही तोपर्यंत तो सिलेक्ट होत नाही, लक्षात असू द्या. आणि या सिलेक्शनला म्हटलं जातं विंडो सिलेक्शन. कुठला सिलेक्शन करतोय आपण, विंडो सिलेक्शन. आपण कर्सर लेफ्ट साईडला आपल्या क्लिक केलं, फक्त क्लिक करायचं सोडून द्यायचंय, माऊस मूव्ह करायचा आहे टुवर्ड्स द राईट साईड आणि जेवढा पार्ट आपल्याला सिलेक्ट करायचा तेवढा आपण सिलेक्ट करू शकतो. आता हे पाचही हेक्सागॉन मी सिलेक्ट केलेत आणि एक लाईन सिलेक्ट केली आहे. आणि यातली जी हॉरिझॉन्टल लाईन आहे तर ती मी काय केली आहे, ती कंप्लीट आली नाही आहे. आता इथे मी क्लिक केलं तर काय झालं, हे 5 हेक्सागॉन आणि एकच लाईन सिलेक्ट झाली. ही लाईन सिलेक्ट झाली आहे का, नाही आहे. का नाही झाली आहे, कारण ती त्या कंप्लीट त्याच्या अंडर नव्हती. त्या सिलेक्शनच्या कंप्लिटली अंडर ती जनरेट किंवा त्याला कंप्लिटली हे केलं पाहिजे, मूव्ह केलं पाहिजे. ओके, कंप्लीट त्याच्या अंडर आली पाहिजे, तरच आपण काय करू शकतो, तो सिलेक्शन घेतो. आपण काय केलं, कर्सर लेफ्ट साईडला क्लिक केलाय, माऊसचा कर्सर फक्त क्लिक करून सोडून द्यायचा आहे आणि माऊस राईट हँड साईडला मूव्ह करतोय कर्सर आपला. जोपर्यंत त्याच्या अंडर कंप्लीट पार्ट येत नाही तोपर्यंत तो सिलेक्ट होत नाही. ओके, तर याला म्हणतात विंडो सिलेक्शन. आता दुसरा सिलेक्शन असतो क्रॉस सिलेक्शन. कुठला असतो, क्रॉस सिलेक्शन. आता क्रॉस सिलेक्शन मध्ये कर्सर, माऊसचा कर्सर आपल्याला राईट हँड साईडला क्लिक करायचा, क्लिक करून सोडून द्यायचा आणि माऊस आपला राईट कडनं लेफ्ट कडे मूव्ह करायचा आहे, म्हणजे कर्सर. आता इथे काय होतंय, त्या पार्टला टच जरी केला तरी तो सिलेक्ट होतोय, हायलाइट होतोय का नाही. फक्त टच जरी केला तरीही तो काय होतो, हायलाइट होतो. म्हणजे याच्यामध्ये या सिलेक्शनला आपण काय म्हणतोय, क्रॉस सिलेक्शन म्हणतो. कुठलं सिलेक्शन, क्रॉस सिलेक्शन. आता क्रॉस सिलेक्शन मध्ये कसं असतं, त्या पार्टला टच जरी केला तरी तो काय होतो, सिलेक्टेड होतो. ओके, तो सिलेक्ट होतो. विंडो सिलेक्शन मध्ये तो पार्ट किंवा तो ऑब्जेक्ट कंप्लीट त्याच्या अंडर आला तरच तो सिलेक्ट होतो. क्रॉस सिलेक्शन मध्ये तसं नाहीये. क्रॉस सिलेक्शन मध्ये काय असतं, आपल्याला तो त्याच्या टच जरी झाला सिलेक्शनला तरीही चालतो. तर हे दोन मेथड आहेत. आता हे दोनच मेथड आहेत का, नाहीये. तशा अजून आहे का, आपल्याला 3 मेथड वेगवेगळ्या पाहायला मिळतात. त्यातली फर्स्ट, आपण कर्सर क्लिक केला तर त्या ठिकाणी तुम्हाला इथं ऑप्शन पाहायला मिळतो, फेन्स, W पॉलिगॉन आणि C पॉलिगॉन, म्हणजे विंडो पॉलिगॉन आणि क्रॉस पॉलिगॉन. ओके, हे असे ऑप्शन आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही फेन्स घेताय, आता इथं मी एस्केप करतोय, क्लिक करतोय, क्लिक केल्याच्या नंतर हे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतात, दॅट इज अ फेन्स. आता फेन्समध्ये तुम्ही बघू शकता, फेन्ससाठी ही त्याची शॉर्टकट की F आहे. म्हणजे ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला त्याचा अल्फाबेट शो केलेला आहे F. तर F ही काय झाली आहे, त्याची शॉर्टकट की झाली आहे. F केलं तर इथे आपण इथे एक लाईन जनरेट होतीये. ज्या ज्या ऑब्जेक्टवरनं ती लाईन काय होतीये, पास करतीये, तो ऑब्जेक्ट काय होतो. आता इथे मी सिलेक्ट केला आणि एंटर केला. ज्या ज्या ऑब्जेक्टला ती लाईन पास केली आहे तिथे तिथे काय झालेलं आहे, आपला सिलेक्शन आलेला आहे, तिथे आपलं सिलेक्शन झालेलं आहे. ओके, तर हे होतं आपलं सिलेक्शन मेथडचा तिसरा टाईप, दॅट इज अ फेन्स. त्यानंतर W पॉलिगॉन. तर
डब्ल्यू पॉलिगॉनमध्ये कसं असतं, जसं प्रिव्हियसली आपण पाहिलं होतं तसंच आहे. याच्या अंडर जोपर्यंत पार्ट आपला जनरेट होत नाही तोपर्यंत आपण इथे कंप्लीट अंडर येत नाही तोपर्यंत आपण हे ऑब्जेक्ट जनरेट करू शकत नाही, लक्षात असू द्या. ओके, हा असतो डब्ल्यू पॉलिगॉन. म्हणजे आपला शेप त्याचा जसा प्रिव्हियसली आपला रेक्टँगल शेप येत होता तसा हा रेक्टँगल शेप नाहीये, इथे आपला जो आहे तो पॉलिगॉनल शेप आहे. आता पॉलिगॉन म्हटलं तर आपण पॉलिगॉन बद्दल पाहिलेलं आहे, नंबर ऑफ साइड्स असतात त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं याच्याबद्दल. ओके, ठीक आहे. तर हे होते आपल्या सिलेक्शन मेथड. नॉर्मली आपण विंडो सिलेक्शन आणि क्रॉस सिलेक्शन या दोनच कमांडचा यूज करतो. ओके, तर आता इथे एक मी रेक्टँगल जनरेट करणार आहे, जी आपली स्ट्रेच कमांड आहे याच्याबद्दल डिस्कस करण्यासाठी. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ वन रेक्टँगल. त्या रेक्टँगलसाठी इथे 0,0 एंटर केलं. त्यानंतर आपण या रेक्टँगलचं साईज देतोय 100 mm लेंथ अँड 80 mm त्याची विड्थ दिली आहे. ओके, 100 mm लेंथ आणि 80 mm त्याची विड्थ दिली आहे. आता या ऑब्जेक्टला जर आपल्याला याचं साईज वाढवायचं असेल तर आपण इझिली वाढवू शकतो विदाऊट स्ट्रेच कमांडचा यूज न करता, कारण हा ऑब्जेक्ट बनलेला आहे पॉलीलाईन कमांडनी. कुठला लाईन? पॉलीलाईन कमांडनी. तर पॉलीलाईनद्वारे ऑब्जेक्ट आपण काय करू शकतो, सिलेक्ट करा. ज्या साईडचं वाढवायचं तिथे आपल्याला स्ट्रेच नावाच्या कमांडनी आपण त्याचं साईज काय करू शकतो, वाढवू शकतो. आता इथे तो स्ट्रेट येत नाहीये, म्हणजे क्रॉसमध्ये जातोय, म्हणून इथे आपण काय करूयात, ऑर्थो मोड आपला ऑन करून घेऊयात. ओके, इथे डिस्टन्स दिलं जातं तुम्हाला किती चं वाढवायचं असेल तर कर्सर अपवर्ड घेऊन जा आणि डिस्टन्स पुटअप करा. आता मी तिथं 80 टाकला होता, समजा मला 5 mm नी वाढायचं आहे, 5 व्हॅल्यू टाकली आहे, 5 mm नी वाढलेला आहे. इनिशियली तो 100/80 चा होता, आता 100/85 झाला आहे. किंवा आपल्याला साईज कमी करायचं असेल तर साईज कमी पण करू शकतात डेफिनेटली. तर त्यासाठी सिलेक्ट, स्ट्रेच, डाऊनवर्ड कर्सर आणलात. आता इथे मला समजा तो 15 mm नी कमी करायचा आहे, तर कर्सर डाऊनवर्ड घेऊन आलात आणि व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला 15. आता याची जी साईज आहे तर ती याला 100/70 आलेली आहे, कारण आपण 85 मधनं 15 मायनस केले तर ते 70 येतात आपल्याला. हे आपण इझिली करू शकतो कारण आपण रेक्टँगल कशाने बनवलेला आहे, प्रॉपर रेक्टँगल कमांडनी बनवलेला आहे आणि तो पॉलीलाईन कमांड मध्ये जनरेट होतो. पण सेम रेक्टँगल मी बनवला लाईन कमांडद्वारे, लक्षात असू द्या. सेम आता इथे पण मी 100 टाकतोय, वरती 80 टाकतोय, लेफ्ट साइडला परत 100 टाकतोय आणि इथे मी C एंटर करतोय, म्हणजे त्याला क्लोज करतोय. आता काय डिफरन्स काय आहे ते बघूयात आपण. आता इथे आपल्याकडे लाईन आहे, इथे लाईन आहे, इथे लाईन आहे, इथे लाईन आहे. आता जेव्हा आपण याला सिलेक्ट करू, जसं रेक्टँगल सारखं इथे काही ऑप्शन येतोय का आपल्याला, स्ट्रेच वगैरे असं काही नाही येते, बरोबर आहे, कारण तो लाईनद्वारे ऑब्जेक्ट आहे. मग या कंडिशन मध्ये आपल्याला स्ट्रेच कमांडचा यूज करता येतो. ओके, या कंडिशन मध्ये आपण काय करतो, स्ट्रेच कमांडचा यूज करू शकतो. आता स्ट्रेच मध्ये काय आहे तर स्ट्रेच लक्षात घ्या, त्याच्यासाठी STR ही शॉर्टकट की असते, आपण स्ट्रेच. त्यानंतर इथं ऑब्जेक्ट सिलेक्ट करताना आपल्याला जी मेथड आहे ती क्रॉस सिलेक्शन मेथड यूज करावी लागते. कुठली मेथड? क्रॉस सिलेक्शन मेथड. तर ऑब्जेक्ट हा क्रॉस सिलेक्शन मेथडनी सिलेक्ट करा, एंटर करा आणि त्यानंतर त्याचा बेस पॉइंट मागतोय, कुठलाही एक पॉइंट घेऊन आपण त्याचा साईज वाढवू पण शकतो. समजा तो मला 10 mm नी वाढवायचा आहे. आता तो 100/90 चा आपला काय झालेला आहे, रेक्टँगल जनरेट झालेला आहे. ओके, आता परत आपल्याला कमी करायचं असेल तर त्यासाठी STR ही शॉर्टकट की आहे, आपल्याला स्ट्रेच करा. सिलेक्शन करताना एक लक्षात ठेवा, क्रॉस सिलेक्शन मेथडनीच त्याला सिलेक्ट करावं लागतं. ओके, क्रॉस सिलेक्शननीच सिलेक्ट करावं लागतं, विंडो सिलेक्शननी करून चालत नाही, एक लक्षात असू द्या. स्ट्रेच कमांड यूज करताना तो जर ऑब्जेक्ट पॉलीलाईन मध्ये असेल तर विदाऊट युजिंग अ स्ट्रेच आपण त्याचं साईज मॉडिफाय करू शकतो.
पण तोच जर ऑब्जेक्ट लाईनमध्ये असेल तर त्यासाठी प्रॉपर आपल्याला स्ट्रेच कमांडच यूज करावी लागते. तर हे होतं स्ट्रेच कमांडबद्दल. आता समजा मी याला एक स्ट्रेच कमांड घेतली आणि याला विंडो सिलेक्शन घेतला, तर काय वर्क होतं ते बघा. आता याचा बेस पॉईंट म्हणतोय, याचा मी बेस पॉईंट घेतला, तर इट इज वर्किंग ॲज अ मूव कमांड. तो काय करतोय, मूव कमांड सारखा वर्क करतो. दिस इज अ बेसिक डिफरन्स आहे आपला स्ट्रेचच्या ऑब्जेक्टमध्ये. ओके, स्ट्रेच करताना क्रॉस सिलेक्शन करणं हे इम्पॉर्टंट आहे. विदाउट क्रॉस सिलेक्शन वी कांट स्ट्रेच द ऑब्जेक्ट. ओके, तुम्ही जर विंडो सिलेक्शन घेतला तर तो काय होतो, पार्ट मूव होतो. ओके, आता याच्यामध्ये आपण शॉर्टकट की कुठली आहे, स्ट्रेच. मूव साठी एम एंटर ही शॉर्टकट की असते, कॉपी साठी CO एंटर ही शॉर्टकट की असते. ओके, तर हे होतं आजचं आपण काय काय पाहिलं आजच्या लेक्चरमध्ये. मूव कमांड पाहिली आहे, त्यानंतर कॉपी कमांड पाहिली आहे, त्यानंतर स्ट्रेच कमांड पाहिली आहे. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथेच स्टॉप करूया. ओके, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.